आई आली. भाऊजी भाऊजी भाऊजी. अरे दुर्गे, तू कधी आश्रमात आलीस? दुर्गे, अगं तू आश्रमातच गेली होतीस ना? मग ही अशी अवस्था काय झाली? हा भाऊजी असं कसं झालं? अगं 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 काय झालं काय? आणि तू रडतेस कशाला? भाऊजी मी रडतीये कारण या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. भूत? कारणीभूत म्हणतेय मी. करणी? अरे बापरे, भयंकर भूत आहे. कारणीभूत. राम 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 राम. भाऊजी भाऊजी तुम्ही जबाबदार आहात या सगळ्याला. ए, मी कसा काय जबाबदार? हो तुम्हीच माझ्या बहिणीशी भांडलात. तिला नको नको ते बोललात आणि तिला घराबाहेर काढलं. ए गप्पा, मी काय बोललेलं नाहीये. उलट तिनेच सगळं घर डोक्यावरती घेतलंय. मग तिचंच आहे. काय तिचंच आहे? तिचंच अरे आहे. काय तिचंच आहे? हे घर तिचंच आहे. हा हो. मग हे घर ती पायाखाली तुडवेल नाही तर डोक्यावर घेऊन नाचेल. तुम्हाला काय आहे त्याचं? मला काहीच नाही त्याचं. मग तुम्ही तिला का घराबाहेर काढलं? अगं दुर्गे, मी कुठे काढलं? मग कुणी काढलं? अगं तीच सोडून नाही का गेली? हो? सोडून गेली म्हणजे काय, गुरुजींकडे आश्रमात काही दिवस राहायला गेली. आणि तू तिला भेटून आलीस ना? हो. आणि तिनं तुमचं नाव सांगितलं की तुम्ही तिच्याशी भांडलात. तिला नको नको ते बोललात आणि तिला तुम्ही घराबाहेर काढलं. हे मला तर असं म्हणाले. हो हे मला तर असं म्हणाले. हो असं हे मला ताच म्हणाली. खोटं आहे ते. आता काय विचार आहे तुझा? मला कुठं काय म्हणायचं? आता काय म्हणायचं नाही ना? मग मी जातो. हा मग निघा. हा. आणि आत्ताच्या आत्ता माझ्या बहिणीला परत घेऊन या. आणि नाही आणलं तर? काय? नाही आणलंस तर? नाही आणलं तर 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 भाऊजी मी आमरण उपोषणाला बसेन. पोषण? अरे वा, म्हणजे भरपूर दिवस चालणार ते. काय म्हणाला? नाही म्हणजे मी जरा जातो. आता तू उपोषणाला बसणारेस ना, म्हणजे तुला थोडीशी फळं दूध वगैरे आणायला नको का? हो. आमरण उपोषण. जा जा भाऊजी लवकर जा आणि सगळे पदार्थ घेऊन या. प्रवासाचं काही खाल्लेलं सुद्धा नाहीये. जा जा पटकन जा. हा मरण उपोषणाला बसायला हवं. शांत उपोषणाला बसताना मस्तक स्थिर हवं. जय गुरुजी महाराज. आमरण उपोषण. अरे देवा, प्रवासात शेंगदाण्याची पुडी होती, कुठे गेली? संपली उपोषणच. भाऊजी लवकर आणा. आई, ए आई, हा ड्रेस बघ ना, छान आहे ना? आणि हा कलर मला चांगला दिसतो का ग? तूच निवडलेस ना? हो ग, पण तू सांग ना, मला चांगला दिसतो का? तुला भूक नाही का लागली? हो. हा? काय नवीन कपडे आणल्यामुळे पोट सुद्धा भरलंय तुझं? नाही ग, मन मात्र भरलंय. आई सांग ना प्लीज, सांग ना. छान आहे.
मला खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला दे. हो ना, मग मला स्वयंपाक करू दे आता. माझा ड्रेस. ए रेखाताई, हा ड्रेस बघ ना, छान आहे ना? हो, आणि हा ग, तूच बघ ना कसा दिसेल ते. असं का काय ताई? सांग ना कसे आहेत. मला तर जाम आवडलेत. तुला आवडले का ग? हो. तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? तुझा प्रॉब्लेम काय आहे सीमा? काहीच नाही. मग का मला असा त्रास देतेस? मग तू सांग ना मला ड्रेसेस कसे आहेत ते. तू तुझ्या कॉलेजच्या टूरची तयारी करतेस ना? ऑफकोर्स टूरचीच तयारी आहे. मग मला आता माझ्या कॉलेजचा अभ्यास करू दे, ओके? आई, तुला माझे ड्रेसेस आवडले नाहीत का ग? असं मी काही म्हटलं का तुला? पण मला तसंच वाटतंय. आई, अगं खूप थोडे दिवस राहिलेत ग कशाला? टूरला जायला. अगं आई, विसरलीस का? तू मला पैसे देणार होतीस. घे, वाव, किती आहे? मोजून घे. सुनबाई, हे बघ, आज चांगली हिरवी भाजी मिळाली आहे. भरपूर आणली आहे. सीमा, नानांच्या हातून पिशव्या घे. सुनबाई, हे काय? तिला एवढे पैसे का दिलेस? अहो, तिला टूरला जायचंय. अगं पण घरात तेवढेच पैसे आहेत. अहो, पण तिचं टूरला जाणं जास्त महत्वाचं आहे. सुनबाई, विजयला यायला अजून अवकाश आहे. तो येईपर्यंत पैसे पुरायला हवेत. आपण काहीतरी ऍडजस्ट करूया. हो, मुलांसमोर पैशाची अडचण दाखवायची नाही असं आम्ही दोघांनी ठरवलंय. हो, पण म्हणून सगळे पैसे देऊन टाकलेस? नाही म्हणजे सुरुवातीला मलाही वाटलं नको देऊया, पण नंतर मीच विचार केला, आपणच नकार दिला तर ती कुणाकडे पैसे मागणार. तेही खरंच आहे म्हणा. चल, काहीतरी मार्ग निघेलच. पण सुनबाई, तू सीमाला पैसे दिलेस ना, ते बाकी बरं केलंस. नाही तर उगाच बाबा नाहीत म्हणून पैसे दिले नाहीत असं वाटायचं तिला. मी सुद्धा उगाच एवढी आठवड्याची भाजी आणली. थोडी कमी आणली असती तर तेच पैसे उपयोगी पडले असते.
प्रज्ञाताई, काय ग? तू काही कामात आहेस का? नाही. पण तू काहीतरी वाचतेय ना तुझ्या अभ्यासाचं? नाही ग, नॉवेल वाचते. बोल ना. प्रज्ञाताई, मला थोडासा वेळ दे ना. हे पा, जास्त मस्का लावू नको. कामाचं काय ते पटकन बोल. प्रज्ञाताई, कमीत कमी तू तरी रागवू नकोस. आता काय झालंय? मला एक सांग, घरातले सगळेजण सारखं सारखं मलाच का रागवतात? त्याचा विचार तूच कर ना. एनिवे, हे बघ, मी तुला माझा हा नवीन ड्रेस दाखवायला आली. बघितलंय मी. केव्हा? मी तर तुला दाखवलंच नाही. मग तू कधी बघितलास? काल रात्रीच बघितले. मग कसे वाटले? छान आहे. छान आहे ना? मला पण इतके आवडले म्हणून सांगते. तुला सांगते प्रज्ञाताई, मला पण हा रंग इतका आवडला म्हणून सांगू. किती गोड रंग आहे ना. तुला सांगते, जेव्हा मी बघितला ना तेव्हाच मला घ्यावासा वाटला. आणि म्हणून लगेच जाऊन घेऊन आलीस ना? तेव्हा आमची कोणाची आठवण नाही आली तुला? अगं प्रज्ञाताई, मी तुला नेणारच होते, पण त्याचं जरा. काय ग? काल दिवसभर कुठे फिरत होतीस? अगं, हे ड्रेसेस आणायलाच गेलेले मी. अच्छा, फ्रेंड्स कॉलनीत कशाला गेली होतीस? काय ग, तुला आपलं घर आवडत नाही का? घरात एवढी कामं पडलेली असताना तू लोकांच्या घरी कशाला जाते? पेइंग गेस्ट म्हणून राहायची एवढी हौस आली आहे तुला? प्रज्ञाताई, तू जरा जास्तच बोलते असं नाही वाटत आहे का तुला? मी इथे तुला माझे नवीन ड्रेसेस दाखवायला आली, तुझं लेक्चर ऐकायला नाही आलं. सीमा, सीमा, हाय सारंग. अरे हाय, ये बस. आई कुठे आहे? आईला भेटायला आलीस? घरातल्याला विचारणार नाही का? तिला भेटायचं असेल तर पलीकडच्या मंदिरात जावं लागेल. नको, त्यापेक्षा त्या येईपर्यंत मी इथेच बसते. बाबांच्या खोलीत जा, पुस्तक आहेत त्यांची, वाचत बस जा. तू चिडलास का? हो म्हणालो तर. मी म्हणेन की काय करू म्हणजे तुला बरं वाटेल? घरी जा आपल्या. सारंग, जरा जास्त होत आहे. काही काय बोलतोयस? रागावलीस? नाही, फार आनंद झालाय मला माझ्यावरती ओरडलास म्हणून. तू आलीस म्हणून थोडासा टेन्शन मधून बाहेर तरी निघालो. अच्छा, म्हणजे आता यापुढे मला गंभीर व्हायला लागणार. चला, आपण पण जरा बाहेर जाऊन फिरून येऊया. नको, त्यापेक्षा इथेच बसून एकमेकांकडे बघत बसूया. असं बघितल्याने पण खूप बरं वाटतं. हो. बाबा. विजय, आई, बाबा आलेत ग. कसा आहे? आयुष्मान. द्या बाबा. काय दोघी जणींचं काय झालं होतं बाहेर बसून? माझा अभ्यास चालला होता, चौकाचा टाइमपास चालला होता. तुला अभ्यास करून देत होतीस, आल्याला तक्रार करते तुझी. नाही, हत्ती होता, हत्ती समोर केळी होती, तरी हत्ती केळी खाऊ शकत नव्हता. का? पण हत्ती बाहेर होता, केळी टीव्ही मध्ये होती. आता हत्ती आणि केळी दोन्ही टीव्ही मध्ये होती, पण तरी हत्ती केळी खाऊ शकत नव्हता. दोघं वेगवेगळ्या चॅनलवर होते. या, नाही, तो नाही, हा नाना द्या. साखर नसलेला. हा, आणि हा तुमचा. काय जयू, राजे घरात दिसत नाही? तुम्ही त्याच्या मागे कामाचा एवढा व्याप लावलाय, त्याला घरात राहायला वेळ आहे कुठे? सकाळीच बाहेर गेले. आधी तो ऑफिसमध्ये जाणार आहे, नंतर कॉलेजला. चला, माझ्यावरचा अर्धा ताण कमी झाला. हो, आणि माझ्या पोरावरचा वाढणार. विजय, सुनबाई तक्रार करते बरं तुझी. करू दे नाना, तक्रारच करते ना. पण जेव्हा सारंग प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योगपती होईल, तेव्हा या जयूचे डोळे आनंदाने भरून आलेले असतील.
खरंय तुझं, पण तिचे डोळे तो पहिल्यांदाच ऑफिसला गेला ना तेव्हाच भरून आले होते आणि आता त्याचा कामाचा ताण बघून सतत भरलेले असतात. तात्पर्य काय? आमच्या जयूचे डोळे केव्हाही आनंदाश्रूंनी तुडुंब भरलेले असतात. काय हो बाबा, ते बघा तुम्ही रडवलंच परत तिला. अरे वा, पुन्हा आनंद सोहळ्याला सुरुवात झाली वाटतं. रेखाताई, तुमचा अभ्यास कसा चालू आहे? अगदी व्यवस्थित, आता टेस्ट सुरूच आहेत. हा, आणि सीमाताई, ट्रिपला जायची तयारी पूर्ण झाली का? नाही, पण मस्त चाललीये. निघायची तारीख जवळ आली म्हणून म्हणतोय. म्हणजे काय बाबा, तारीख जवळ येणारच. आणि नवीन ड्रेस शिवून आले का? हो आणले बाबा, मी तुम्हाला ड्रेस दाखवू? जा. ताई म्हटल्यानंतर किती बरं वाटतं तुला. हे बघा, चला थोडा आराम करा तुम्ही. पटकन स्वयंपाक आटपते आणि तुमचा डबा भरते. हा, हो, मला सुद्धा बँकेत जायचंय. आज 2 तारीख आहे, माझं पेन्शन जमा झालं असेल. नाना निघायची घाई करू नका. ऑफिसला जाताना मी तुम्हाला वाटेत सोडेन. अरे तू आत्ताच थकून आलायस. हा, आजचा दिवस जरा आराम कर, उद्या सकाळी जा ऑफिसला. नाना, मला काहीही थकवा वगैरे जाणवत नाही. मी ॲब्सोल्युटली फ्रेश आहे. आणि नाना, सारंग तिकडे ऑफिसमध्ये एकटा असताना माझं चित्त थाऱ्यावर राहील का? नाही, पण सारंगने ऑफिस कसं अगदी छान सांभाळलंय हो. अगदी लगेच रोळला तिथे तो. आणि हो, बदललाय सुद्धा. बाबा काय साहेबासारखं बोला बिलायला लागलाय. आणि काहीसा गंभीर सुद्धा झालाय. बापरे. मला वाटतं त्याला तुला काहीतरी सांगायचंय. मी त्याला विचारलं, पण तो काहीच बोलला नाही. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, याला कसलं तरी टेन्शन आहे. अहो, थोडा थकला असेल तो, म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल. हे बघ, काही थकवा नाही आणि नाना काही टेन्शन वगैरे नाही. इथे येण्यापूर्वी आमचं फोनवर बोलणं झालेलं आहे. तो मला म्हणाला की काय असेल ते मी संध्याकाळी सांगतो. हो, पण गेल्या गेल्या लगेच त्याला काही प्रश्न विचारू नका. त्यांनी सांगितलं ना की शांतपणे ऐका. जशी आज्ञा सरकार. हॅलो. अरे 100 वर्ष आयुष्य आहे. बोल सारंग. मी आत्ताच पोहोचलो. कुठे? कॉलेजला ना, मग जा ना. हा, फाईल माझ्या ड्रॉवर मध्ये ठेव आणि जा. आणि ड्रॉवर लॉक कर. नाही, माझ्याकडे आहे डुप्लिकेट चावी. संध्याकाळी आपण भेटल्यावर बोलू. येस. हॅव अ ग्रेट डे. बाय. टेक केअर.